नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे. सकाळच्या गडबडीत पटकन होणारा, तुम्ही मुलांच्या शॉर्ट ब्रेकच्या टिफिनलाही देऊ शकता असा चपातीचे डोरिटोज. ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, चपातीचे डोरिटोज करण्यासाठी इथे मी 4 चपात्या घेतलेल्या आहेत. तुम्ही ताज्या शेळ्या कोणत्याही घेऊ शकता. आता डोरिटोज करायला घेऊया. हे बघा, इथे आता ही चपाती अशी मधून कट करायची आहे पिझ्झा कटरने अशी. आणि मग हे दोन मिळून तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. हे बघा, हे असे कट करायचे आहे. हे बघा, असे हे असे करायचे. ट्रायंगल, स्क्वेअर, तुम्ही कोणत्याही ह्याच्यात शेपमध्ये हे कट करू शकता. हे असे कट करायचे आहेत. हे बघा, अजून एक प्रकाराने दाखवते. हे चपाती अशी मधून कट करायची आणि हे एकमेकांवर असं ठेवायचं आणि परत इथून हा मधून कट करायचं. हे बघा, हे असे. आणि हे बघा, हे दोन असे एकमेकांवर ठेवून हे बघा, हे असे आणि हे असे असे ट्रायंगल असे छान असे डोरिटोज हे बघा असे होतात. असे पण तुम्ही कट करू शकता. हे बघा, हे असे एक 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 डोरिटोज एकदम बारीक गॅसवर असे तळून घ्यायचे आहेत, खरपूस असे. हे बघा, हे आता चांगले खरपूस असे तळलेले आहे. हे आता आपण काढून घेऊया. हे बघा, हे आता चांगले गाळून घेऊया आणि ह्या जाळीवर काढून घेते मी. हे बघा, 4 चपातीचे एवढे डोरिटोज झालेले आहेत. हे बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत. आता ह्याच्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आहे. किंचितसं मीठ असं जरासं घालायचं आहे. आता ह्याच्यात काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घालायची आहे. थोडंसं ऑरिगॅनो टाकायचं आहे. आता हे असे छान असं टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे हे लागले पाहिजे मसाला सगळा. आता हे बघा, अजिबात असे तेलकट झालेले नाही आहे आणि बघा किती क्रंची झालेले आहे. हे आहेत चपातीचे डोरिटोज. पटकन होणारी रेसिपी आहे. कशी वाटली तुम्हाला चपातीचे डोरिटोज ही रेसिपी? सकाळच्या गडबडीत पटकन होणारी आहे. लहान मुलांच्या शॉर्ट ब्रेकच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता ही रेसिपी. आणि आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यापासून मनापासून खूप खूप धन्यवाद. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईल, तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला नक्की विजिट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या शौर्यस क्लाउड किचनच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.